महालात संघ मुख्यालयावर 2006 मध्ये खरं तर हमला झाला होता. त्यानंतर ज्या पद्धतीनं ही सगळी कारवाई झाली होती ती प्रत्यक्षदर्शीसुद्धा आपल्यासोबत आहे. त्यांनी सगळी घटना पाहिली. आता मात्र त्या सगळ्या घटनेचा न्याय खऱ्या अर्थाने मिळाला आहे, कारण सैफुल्ला जो होता त्याला मारल्या गेलेला आहे. त्यामुळे हा आनंद कसा आहे ते जाणून घेऊ आपण. स्थानिक नागरिक आहे त्यावेळेचे संदेश दादा. संदेश दादा, कसं पाहता त्यावेळेस काय घडलं, सगळं डोळ्यासमोर काय उभं राहिलं? 1 जून 2006 रोजी म्हणजे ही घटना घडलेली होती. त्यावेळेस सकाळी जवळपास 4:45 वाजता आम्हाला फटाक्यासारखी आवाज म्हणजे ते सुरू झाली परिसरात. आम्हाला वाटलं काय झालं, कुणाच्या इथे कोणी बारात-वरात आली का लग्न करून. ते आम्ही बघायला वरतून जसं खालती पडलं तर गोळ्याची आवाज आली पूर्ण. नंतर बघितलं तर 1-2 म्हणजे 4 माणूस आले होते आणि सर्व ते वर्दीमध्ये होते पूर्ण आणि त्यांच्याजवळ AK-47 ही रायफल वगैरे होती त्यांनी आणि त्याच्यातून ते गोळीबार करत होते. इथून ते सराफसाहेब दिसले आम्हाला. ते लीड करत होते ऑपरेशनला, म्हणजे अँटी टेररिझम ॲक्टिव्हिटीजचे प्रमुख म्हणून, आणि त्यांची पूर्ण टीम होती. त्यांच्याजवळही SLR वगैरे होती सर्व काही आणि आतंकवाद्याकडे म्हणजे त्यांच्याकडे तर सोफिस्टिकेटेड वेपन्स होते. किती भीतीदायक परिस्थिती होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पहिले तर फटाके फुटल्यासारखं वाटलं आणि जेव्हा तुम्ही डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा ऑपरेशन सुरू होतं, दहशतवादी होते. कसं त्यावेळेस काय वाटतं? आम्हाला तर म्हणजे पोलीस टीमकडून वरती सांगितले, तुम्ही लाईट्स बंद करून टाका, लवकरात लवकर लाईट्स बंद करा आणि तुम्ही खालती बसून जा. तुम्ही वरतून झाकू नका, म्हणजे काहीतरी इथे ऑपरेशन सुरू आहे, ते ऑपरेशन सुरू आहे. फक्त एवढं त्यांच्याकडनं इन्स्ट्रक्शन आलं. आम्ही म्हणजे डोकं वागवून तसं खालती पाहत होतो. त्यावेळेस आम्हाला 2 इसमाची बॉडी खालती पडून दिसली. त्यांना म्हणजे शूटआउटमध्ये हरीन सराफांनी शांत केलं होतं त्यांना. 2 अतिरेकी होते. त्यांच्याकडे हँड ग्रेनेड्स होते. त्यांच्याकडे जवळपास अजून वेपन्स होते आणि ती जी मुख्य गाडी होती, एक व्हाईट कलरची ॲम्बेसेडर होती, त्याच्यावर त्यांनी लाल बत्ती लावली होती. ती गाडी घेऊन आले होते ते आणि ती गाडी या गल्लीत त्या एक बॅरिगेडच्या याच्यात अडकून ते थांबली. नाहीतर ते मुख्यालयात पोचले असते म्हणजे त्यावेळेस. खरं तर हा पूर्ण गजबजल्याचा संघ मुख्यालय अशा मधल्या भागात आहे. छोट्या छोट्या बोळी आहे, आतमध्ये येता येत नाही. त्यामुळे हे सगळ्या खरी तर घटना टळली असं म्हणावं लागेल. हो, हे म्हणजे लहान गल्ल्या असल्यामुळे आमच्याकडे ती घटना टाळली. म्हणजे नाहीतर ते 1 किलो RDX घेऊन आले होते. 1 किलो RDX म्हणजे त्यावेळेस सोफिस्टिकेटिव्ह RDX होता तो. BDSनं आम्ही BDS आले होते. नंतर त्यांनी ब्लँकेटमध्ये RDX वगैरे घेतला सर्व काही आणि ते RDX सांगितलं की जवळपास 1 किलोचे RDX होते. आणि मुख्यतः त्यावेळेस जे आहे यादव साहेब ते CP होते, म्हणजे ते बसले होते. म्हणजे सकाळी 7 वाजता त्यांना बाकीचं सर्व काही म्हणजे कॉर्डन केलं त्यांनी. सर्व काही पूर्ण परिसर कॉर्डन करून अजून काही लपलेले माणसं आहे का ते म्हणजे पूर्ण सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं. तर एक म्हणजे पूर्ण असं भयाचं वातावरण होता. ते वातावरण त्यातून आम्ही गुजरले. म्हणजे आजपर्यंत आम्हाला ते पूर्ण दृष्टीतून असं येते की सकाळी सकाळी असं झालं होतं. म्हणजे ते आम्ही एकदम झोपाने उठलो आणि सर्व काही चारो जवळपास फायरिंग वगैरे सुरू आहे. तो पूर्ण महाल परिसर म्हणजे असं सन्नाटासारखं पसरलं होतं. आज 19 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला ही बातमी कळते का तो अबू सैफुल्ला होता, जो खरं तर या सगळ्याचा मास्टरमाइंड होता. म्हणजे त्यावेळेचे 4 जण मारले, पण हे सगळं कारस्थान करणारे पाकिस्तानी लोक होते. त्याचा अबू सैफुल्ला होता, हा मारला गेला. ही बातमी कळल्यावर तुम्हाला काय आनंद वाटला, काय न्याय मिळाला? न्याय तर झाला आहे. म्हणजे एवढ्या वर्षानंतर म्हणजे त्याला संपवण्यात आला आहे. तर आपल्या देशालाच पूर्ण न्याय भेटला आहे. आम्ही परिसरातले जेवढे नागरिक आहे त्यांनाही न्याय भेटला आहे. म्हणजे असं दहशतवादी वातावरण आम्ही कधी बघितलंच नव्हतं. म्हणजे पूर्ण लाईफमध्ये आम्ही कधी नाही बघितलं. पण आज ज्या परिस्थितीची दहशतवाद्यांवर खरं तर सैन्याच्या वतीने कारवाई सुरू आहे, ऑपरेशन सिंदूर झालं, पहलगामचा जो हल्ला होता त्याचंही आपण उत्तर दिलेलं आहे. ते तर बरोबर आहे. म्हणजे कंट्री जे आहे, म्हणजे आपलं भारत राष्ट्र जे आहे, आपल्यावर काही हल्ला झाला तर त्याचा जबाब द्यायला आपण तर म्हणजे सक्षम आहे. तेवढं आपली भारताची सैन्यशक्ती तेवढी सक्षम आहे. भारताचे नेतृत्व प्रधानमंत्री मोदीजी एवढे सक्षम आहे आणि ह्या सक्षमतामुळे हे सर्व काही म्हणजे आज घडत आहे. म्हणजे आधी कधी घडलं नव्हतं. आपल्याला रिस्पॉन्स देतो आहे त्याच्यात आणि सर्व काही त्याच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे. म्हणजे हे दहशतवादी अशाच पद्धतीनं मारल्या गेले पाहिजे, खात्मा झाला पाहिजे. झालाच पाहिजे. म्हणजे अतिरेक प्रकार जे आहे ते समाजासाठी चांगला नाही आहे. म्हणजे आता आपण 93 पासून बॉम्ब ब्लास्ट आणि हे सर्व काही बघितलं आहे. त्याच्यात माणसाचंच नुकसान होते. म्हणजे एक माणूस दुसऱ्याला मारतो, तो दुसऱ्या कंट्री त्याला प्रायोजित करतो, तो इथे पाठवतो त्यांना आणि त्यांना आपली सेना आहे, आपले जवान आहे पोलिसाचे, ते निष्क्रिय करून घेतात. तर ही एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे समाजासाठी हे केलं पाहिजे आणि एक गुड वातावरण ॲटमॉस्फिअर दॅट शुड प्रिवेल. ह्युमॅनिटी शुड ऑल्सो प्रिवेल. म्हणजे माणुसकी राहिली पाहिजे. हे माणुसकीचे दुश्मन आहे म्हणजे पूर्ण. नक्कीच कुठेतरी आनंद आहे, कारण की 2006 मध्ये ही घटना घडली होती. 19 वर्षानंतर याचा जो मास्टरमाइंड अबू सैफुल्ला होता त्याला मारला गेल्याचा आनंद
संघ परिवारात राहणाऱ्या अनेक कुटुंबियांना आहे. कारण की ज्या पद्धतीनं संघ परिवाराच्या आजूबाजूला राहणारे लोक होते त्या दिवशी सुदैवाने वाचले, कारण ह्या छोट्या छोट्या गल्ल्या असतात, त्यामुळे या ठिकाणी ते RDX पोहोचू शकलं नाही आणि आपल्या ATS अधिकाऱ्यांनी त्यावेळेस या सगळ्या चारही अधिकाऱ्यांना जे आहे मारण्यात यशस्वी, चारही दहशतवाद्यांना मारण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हा परिसर आज सुरक्षित राहू शकला. त्यामुळे कुठंतरी ह्या सगळ्या बाबीचं जेव्हा आठवण येते तेव्हा आजही अंगावर काटा येतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.